नमस्कार मित्रांनो. आजचा दिवस म्हणजे आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा दिवस. 6 डिसेंबर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा आणि त्यांच्या विचारांना पुन्हा एकदा स्मरण करण्याचा दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारताच्या संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर ते सामाजिक समतेचे प्रणेते होते. त्यांनी आपल्याला एक महत्त्वाचा संदेश दिला: शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या त्रिसूत्रीचा स्वीकार करूनच आपण समाजात खऱ्या परिवर्तनाचा पाया रचू शकतो. आता या त्रिसूत्रीचा अर्थ पाहूया, ज्यात बाबासाहेब म्हटले शिका. शिका म्हणजे काय? बाबासाहेब म्हणायचे की शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा खरा मार्ग आहे. शिक्षणामुळे आपल्याला आपले हक्क समजतात, अन्यायाविरोधात उभे राहण्याची ताकद मिळते. त्यांनी स्वतः कठीण परिस्थितीत शिक्षण घेतले आणि समाजासाठी शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. म्हणूनच आपण खऱ्या अर्थाने शिक्षणावर भर द्यायला हवा. दुसरं आहे संघटित व्हा. संघटित व्हा म्हणजे त्यांना नेमकं काय सांगायचं आहे? ते म्हणतात की एकता ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. बाबासाहेबांनी नेहमी सांगितले की जर समाजातील लोकांनी आपापसातील भेदभाव विसरून संघटित झाले तर ते कोणत्याही मोठ्या संकटावर मात करू शकतात. यावर कोणाचंही दुमत नसायला हवं. संघर्ष करा. संघर्ष करा म्हणजे काय? समाजात परिवर्तन घडविण्यासाठी संघर्ष अपरिहार्य आहे. हा संघर्ष अन्यायाविरुद्ध आहे, अज्ञानाविरुद्ध आहे, समानतेसाठी आहे. बाबासाहेबांनी स्वतः संघर्ष आपल्या जीवनात केला आणि आपल्याला समानतेचा अधिकार मिळवून दिला. बाबासाहेबांच्या या त्रिसूत्रीचा अर्थ अधिक स्पष्ट करण्यासाठी आपण विचार करू शकतो की फोडा आणि सांधा. ज्यात फोडा म्हणजे काय, तर जुन्या रूढी, परंपरा, अज्ञान यांना नष्ट करा. आणि सांधा म्हणजे काय, तर नवीन विचार, ज्ञान आणि समतेचा स्वीकार करा. बाबासाहेबांचे विचार हे केवळ पुस्तकात वाचण्याचे नाहीत, तर ते आपल्या जीवनात आचरणात आणायचे आहेत. आजच्या या दिवशी आपण बाबासाहेबांच्या विचारांवर चालण्याचा आणि त्यांच्या स्वप्नातील समतावादी समाज निर्माण करण्याचा निर्धार करूया. धन्यवाद मित्रांनो. जय भीम, जय महाराष्ट्र.